फटका प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईरांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। डोंबिवलीमध्ये भाजपने मनसेला हा एक मोठा धक्का दिलेला आहे। प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांचा आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। मनसेसाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांचा भाजपमध्ये आता प्रवेश झालेला आहे, त्याच्यामुळे मनसेसाठी हा एक मोठा धक्का। आणखीन एक महत्त्वाची बातमी, कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। उद्या मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार, तर आम्ही तुमच्या सोबत आहे असं लोक सांगतायत असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे। कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे। काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण असल्याचा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांना आहे। वातावरण गेल्या 2 दिवसात बदललंय। कुणी काँग्रेसची इतक्या ताकदीने उमेदवारी या ठिकाणी उभी राहील असं वाटलं नव्हतं। त्यामुळे 2 दिवसातलं वातावरण तुम्ही स्वतः बघितलं असेल, एकदम बदललेलं आहे। आता ही जाहीर सभा झालेली आहे। मला वाटतं की सर्व समाजाचे मला येऊन भेटून सांगतात की मी बाहेर येणार नाही, दहशत आहे फार, उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहेत सगळ्यांना। तरी म्हटलं आम्ही आहे तुमच्या बरोबर। मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार। परिषदेची निवडणूक ही आता लांबणीवर पडली आहे। 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवरती मतदान होणार आहे। याचिका दाखल असल्यानं निवडणूक प्रक्रियेला आता उशीर होतोय। निवडणूक प्रक्रिया ही आता लांबणीवर पडलेली आहे। वीस डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवर आता मतदान होणार आहे। याचिका दाखल असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही आता लांबणीवर पडलेली आहे। बारामती नगर परिषदेची निवडणूक ही आता लांबणीवर पडली। 2 तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसेंकडून चुकीनं राष्ट्रवादीच्या ऐवजी भाजपचा उल्लेख करण्यात आलेला आहे। व्यासपीठावरील नेत्यांनी लक्षात आणून देताच खडसेंनी आपली चूकही सुधारलेली आहे। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करा असा नंतर उल्लेख एकनाथ खडसे यांनी केला। 2 तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असं चुकून एकनाथ खडसे यांच्याकडून भर व्यासपीठावर बोललं गेलं। 2 तारखेला मतदान होईल। त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे। वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला